1943 ला एक एक्सपेरिमेंट झाला। एक यूएस मिलिटरीचं जहाज फक्त गायबच झालं नाही, तर ते गायब होऊन परत आलं। त्यात बरीच जण मेली आणि जे वाचले त्यांची अवस्था इतकी भयानक होती की आपण साधी कल्पनाही करू शकणार नाही। म्हणजे त्यांचं शरीर भिंतीमध्ये अडकलं होतं आणि शरीराचे काही भाग जहाजाच्या भिंतीच्या बाहेर आले होते। पण हे कसं घडलं? तर जेव्हा तपास झाला तेव्हा मोठी गोष्ट समोर आली की ते जहाज टाइम ट्रॅव्हल करून आलं होतं। म्हणजे ते ज्या ठिकाणाहून गायब झालं तेव्हा ते भलत्याच ठिकाणी गेलं आणि काही वेळाने पुन्हा प्रकट झालं। पण टाइम ट्रॅव्हल खरंच शक्य आहे का? आणि ते एक्सपेरिमेंट नक्की काय होतं जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी गाजवाजाला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। एकोणीसशे 1955 साली मॉरिस के जेसप यांनी द केस फॉर द यूएफओ नावाचं पुस्तक लिहिलं। त्यात त्यांनी एलियन टेक्नॉलॉजीचं डिटेल्ड विश्लेषण केलं आणि आइन्स्टाईनच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीशी संबंधित असलेल्या यूएफओ आणि युनिफाईड फील्ड थिअरीचं महत्त्व सांगितलं। आता युनिफाईड फील्ड थिअरी काय आहे? तर साध्या भाषेत सांगायचं झालं तर अशी किल्ली किंवा चावी जी निसर्गातली सगळी रहस्य उलगडेल। म्हणजे निसर्गातल्या सगळ्या ऊर्जा आणि फोर्सेस जसं की ग्रॅव्हिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स आणि स्ट्रॉंग वीक ॲटॉमिक फोर्सेस हे एकाच फॉर्म्युल्यात बसवायचं। पण इथे एक ट्विस्ट आहे, मॅग्नेटिक आणि न्यूक्लिअर फोर्सेस वेगळ्याच पद्धतीने काम करतात। आइन्स्टाईनने हे आयुष्यभर गणित सोडवायचा प्रयत्न केला, पण त्याला ही सगळी बलं एकाच गणितात बसवता आली नाहीत। आजही सायंटिस्ट हे गणित सोडवायचा प्रयत्न करतात। आता आपण आपल्या स्टोरीकडे पुन्हा येऊयात। 1955 साली जेसप यांचं पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यांना 2 पत्र मिळाली आणि त्यात अमेरिकन मिलिटरीच्या एका टॉप सिक्रेट मिशनचं सिक्रेट होतं। आता सिक्रेट मिशन नक्की काय होतं आणि ही पत्र कोणी पाठवली? तर कार्लोस मिगेल अलेंडे नावाच्या एका माणसाने ती पत्र लिहिली, पण त्याने खोटं नाव वापरलं आणि हे मिशन होतं फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट। आता हे एक्सपेरिमेंट काय होतं? तर 1943 साली जेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं तेव्हा अमेरिका या युद्धात नव्हता, पण जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला आणि अमेरिका भडकली। मग काय, त्यांनी युद्धात उडी टाकली आणि ते जपानवर हल्ला करायला निघाले। दुसरीकडे हिटलरची नाझी फौज अटलांटिकामध्ये रडार टेक्नॉलॉजी वापरून शत्रूंच्या जहाजांना ट्रॅक करायची। अमेरिकेकडे तेव्हा हिटलरसारखी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणून ते अशी आयडिया शोधत होते जी प्रत्यक्षात तेव्हा शक्य नव्हती, जहाजाला रडारवरून गायब करायचं। पण त्यांना हे कुठे माहित होतं की रडारवरून जहाज गायब करणं त्यांना खूप महागात पडणार होतं। कार्लोस म्हणाला, 28 ऑक्टोबर 1943 ला फिलाडेल्फिया नेव्हल शिपयार्डमध्ये यूएस एल्ड्रिजवर हा एक्सपेरिमेंट झाला। त्यात खास कॉइल्स लावून इलेक्ट्रिक करंट जनरेट केला गेला आणि अचानक काहीतरी विचित्र घडायला लागलं। जहाजाच्या आजूबाजूला हिरवं धुकं आलं आणि मोठा इलेक्ट्रिक करंट तयार झाला। त्यानंतर जहाज रडारवरून नाही तर अख्खच्या अख्खं जहाज गायब झालं आणि विश्वास नाही बसणार, काही सेकंदातच ते 320 किलोमीटर लांब नॉर्फॉकला दिसलं। मग पुन्हा फिलाडेल्फियाला परत आलं। कोणालाच कळलं की काय घडतंय। आधी वाटलं टेक्निकल ग्लिच आहे, पण जेव्हा जहाज सापडलं तेव्हा जहाज थोडं जळालेलं होतं आणि क्रू मेंबरची अवस्था भयंकर झाली होती। काही अर्धवट भिंतीत अडकले, काहींचं शरीर गायब झालं, काही बेशुद्ध पडले आणि जे वाचले त्यांची स्मृतीच गेली। त्यांना काहीच आठवत नव्हतं। कार्लोस म्हणतो, हा प्रयोग आइन्स्टाईनने लीड केला होता आणि तो टाइम ट्रॅव्हलचा भाग होता। पण थांबा, आता हे किती खरं किती खोटं? कार्लोसच्या बोलण्यावर विश्वास ठेवायचा की नाही? म्हणून जेसप यांनी याबाबत पुरावे मागितले, पण तपास केला तेव्हा ठोस पुरावा मिळाला नाही, कारण कोणीच उघड्या डोळ्यांनी ही घटना बघितली नव्हती आणि जे त्या घटनेत वाचले होते त्यांची स्मृतीच गेली होती। मग 1955 नंतर या गोष्टीबद्दल इतकी चर्चा झाली नाही, पण 1984 साली द फिलाडेल्फिया एक्सपेरिमेंट हा सिनेमा आला आणि काही वर्षांनी 1990 ला अल बिलेक नावाच्या माणसाने दावा केला की तो 1983 मध्ये टाइम ट्रॅव्हल करून आला। त्यामुळे टाइम ट्रॅव्हल या बाबतीत सगळ्यांची उत्सुकता आणि चर्चा वाढली। पण मग अल बिलेकच्या दाव्यालाही कोणता ठोस पुरावा मिळाला नाही। असं म्हटलं जातं कार्लोसने लोकांना घाबरवायला हे केलं असावं आणि नंतर ही पुस्तकं आणि चित्रपटांमुळे ही घटना पॉप्युलर झाली। पण सत्य काय कोणालाच माहिती नाही। ते जहाज खरंच टाइम ट्रॅव्हल करून आलं होतं का? आणि टाइम ट्रॅव्हल खरंच शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।